नमस्कार मंडळी, आज मी आलेलो आहे खेड तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणातील कोळेगावमध्ये. सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने पिकवलेला इंद्रायणी भात शेतकऱ्यांकडून विकत घेऊन राळे कुटुंब त्यांच्या दत्तकृपा राईस मिलमध्ये हा प्रोसेस करतात. महिन्याकाठी 100 ते 150 टन इंद्रायणी भात प्रोसेस करून उत्तम दर्जाचा आणि बिना भेसळ इंद्रायणी तांदूळ या ठिकाणी बनवला जातो. अवघ्या 2 वर्षात त्यांचा बामनेर इंद्रायणी तांदूळ हा ब्रँड आपल्या गुणवत्तेच्या जोरावर महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर पोहोचला आहे. प्रथम भाताच्या साळी एलिव्हेटरद्वारे डिस्टनरमध्ये टाकून त्यातून खडे आणि माती काढली जाते. त्यानंतर रबर सेलरमध्ये हा तांदूळ सोडला जातो आणि सेपरेटरमध्ये ह्या साळी आणि तांदूळ वेगळ्या केल्या जातात. मशीनमध्ये क्लीन करून शिफ्टरमध्ये टाकून व्हायब्रेशनच्या मदतीने कणी आणि तांदूळ वेगळा केला जातो. त्यानंतर 5 आणि 30 किलोच्या कट्ट्यांमध्ये हा तांदूळ पॅक केला जातो. पुणे, मुंबई, लातूर यांसारख्या त्यांच्या आउटलेटमध्ये त्याचबरोबर दत्तकृपा राईस मिलद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. तर राय सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या फिट लाईफ या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर बरेचसे तुमचं हे बामनेर ब्रँड मी ऐकला होता आणि आज प्रत्यक्षात तुमचा इंटरव्ह्यू घेतोय. तर मला सांगा की तुम्ही ह्याची सुरुवात कुठून झाली तुमची, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही राईस मिल सुरू केली? सर माझा पहिल्यापासून म्हणजे व्यवसाय हा माझा पहिल्यापासून छंद. पहिलं मी 5-6 वर्षे नाही का नोकरी केली. ओके. नोकरीत काय मला असं आपलं भाग्य उजळण असं काय वाटलं नाही आणि मग म्हटलं चला आपण व्यवसायामध्ये उतरू. तर त्याच्यामध्ये काय करायचं बाबा नाही का, काय होतं आम्ही ग्रामीण भागात राहत असल्या कारणाने इथं चॅलेंज खूप आहे, म्हणजे सर्वच चॅलेंज असतात ग्रामीणला. तर मग इथं काय करायचं, तर मग डोक्यात एक आयडिया आली बाबा जे आपल्या भागात पिकतं बरोबर तेच विकायचा प्रयत्न करायचा. आणि त्या माध्यमातून मग आमच्या भागात काय पिकतं नक्की याचा शोध घेतला पहिला. म्हणजे आता आमच्याकडं तशी 2-4 पिकं येतात चांगल्या पद्धतीत. त्याच्यामध्ये जे पूर्वपरंगत आमचे जे पूर्वज पीक घ्यायचे ते भात शेती. बरोबर. पाऊस जास्त पाऊस पश्चिम आपला जो घाट माता आहे बरोबर, त्या घाट मात्यामुळे इकडे पाऊस खूप प्रमाणात असतो. म्हणजे 2-2 महिने पाऊसच उघडत नाही कधी कधी. तर मग चला म्हटलं नाही का आपण ह्या वेळेस आपण भाताचं जरा हे करू नाही का व्यवसायाकडे वळू. आणि त्या माध्यमातून मग आम्ही काय केलं, आमचे पाहुणे आहेत म्हणजे अजून जर आपण पश्चिमेच्या साईडला गेलो एकदम जे आपण घाट माता म्हणतो त्या साईडला गेलो का त्या साईडला आमचे पाहुणे आहेत बरेच. तर त्यांना म्हटलं बाबा नाही का मला तांदळाचा व्यवसाय करायचा आहे, तुम्ही जी भाताची साळ विकता ती कुठं विकता? तर त्यांनी सांगितलं बाबा व्यापारी येतात घेऊन जातात तिथून. तर मग त्यांना विचारलं बाबा काय त्याचा रेट वगैरे असतो, कारण ह्या भागात तुम्हाला एक यांनी आदराने सांगतो एक विषय, जो इंद्रायणी तांदूळ आहे हा फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाट माथ्यावर पिकतो, म्हणजे मावळात थोडक्यात. हा मावळात म्हणजे जे आपण त्र्यंबकेश्वर आसन सर्व जी लाईन आहे पश्चिम महाराष्ट्राची जी आपली घाट माथ्याची तिथं ते हा तांदूळ पिकतो. आणि त्याचं वैशिष्ट्य एक आहे, तो चवीला खूप वेगळा. इंद्रायणी तांदूळ खूप छान लागतो, खूप वेगळा असतो आणि त्याला स्मेल पण खूप छान असतो. बरोबर. म्हणजे त्याचे 2 वैशिष्ट्य, एक स्मेल आणि एक चव. आणि त्या माध्यमातून मग म्हटलं चला, कारण कसं होतं मार्केटमध्ये आपल्या अख्ख्या देशातून तांदूळ येतो बरोबर, आणि मग त्याला असं विशेष काय नाही, पण आपल्याकडे एक विशेष आहे म्हणजे आपला तांदूळ विशेष आहे. म्हणजे आपल्याकडे ठराविक भागात तो बरोबर ठराविक भागातील चव आहे. आणि त्या माध्यमातून मग आम्ही निर्णय घेतला बाबा नाही का म्हणजे हाच व्यवसाय करायचा. त्या माध्यमातून मग आमच्या म्हणजे आता तुम्हाला सरळ क्लिअर सांगतो, आम्ही 2 वर्षभर आम्ही मार्केटिंग केलं पहिलं. ओके. म्हणजे तिथून आमच्या पाहुण्यांच्या तिथूनच साळ घ्यायचं, त्यांच्या गावातली जी नॅचरल पद्धतीने पिकवली जाते आणि घेतली का मग आमच्याकडे काय असा हा सेटअप वगैरे नव्हता पूर्वी. तर मग आम्ही शेजारीच्या मिलवर त्याचं प्रोसेसिंग करून बरोबर, आणि प्रोसेसिंग केल्यानंतर मग आम्ही म्हणजे असं पाहुण्यांना आता कसं होतं त्यावेळेस एवढी आयडिया नव्हती का नाही का, म्हणजे आपण हे जे आता आपण जी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून त्याची जाहिरात करतो हे त्यावेळेस नव्हतं काय, म्हणजे फक्त माउथ टू माउथ. मग आता त्याच्या माध्यमातून मग आम्ही काय केलं बाबा चला आपण इकडनं म्हणजे मग म्हणजे पाहुण्यांना संपर्क केला, आम्ही इंद्रायणीचं चालू केलं, तुम्हाला कोणी कस्टमर तुमचं कोणी असलं तर आम्हाला सांगा.
मग असं एकाला एक आमचं मी कधी कधी पुण्यात मध्ये एक कट्टा घेऊन जायचा. त्यात मला कधी परवडायचं नसतं, म्हणजे मला जेवढा त्यात बेनिफिट आहे त्याच्यापेक्षा उलट 50-100 रुपये माझे जास्त जायचे, खर्च जास्त व्हायचा. पण मी हार नाही मानलेली. बरोबर. मग त्या पण व्हायचं काय, आमचं नॅचरल तांदूळ असल्यामुळं, म्हणजे एकदम सुगंधित तांदूळ असल्यामुळं, कोणत्याही प्रकारची बेसळ नसल्यामुळं ते एकदा दिलं कस्टमर ते परत म्हणायचे बाबा आम्हाला परत पाहिजे. मग ती आमची पब्लिसिटी करायला लागली. जे तांदूळ घ्यायचे ते दुसरं सांगायचे बाबा चांगला आहे तांदूळ घ्या. आणि मग आम्हाला वाटलं बाबा, मग ते आम्ही अल्पावधीतच आम्ही आमचा जम बसवायला लागलो. बरोबर. आणि मग म्हटलं नाही आता आपल्याला जास्त प्रमाणात करायचं. मग आम्ही त्याच वर्षी आपलं, म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही बँकेत लोन केलं आणि हा प्रोजेक्ट. ओके, किती साली सुरू झाला तुमचा प्रोजेक्ट? आता 2 वर्षापूर्वी आपण प्रोजेक्टला चालू केलं. 2 वर्षाला? हो. म्हणजे 24 ला आपण ओपन केला हा प्रोजेक्ट. 24 ला पूर्ण झाला होता. ओके. आता बरेच तुमचं नाव झालंय बामनेर, बऱ्याच ठिकाणी मी ऐकतोय. बामनेरचा विषय असा आहे सर, म्हणजे बामनेरचा मुद्दा म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे काय, ज्या मातीतून आपण येतो त्याचं ऋण कुठंतरी आपण फेडलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला असं वाटायचं बाबा नाही का आता आपल्याला ब्रँड करायचं आहे, पण त्याचं नाव काय द्यायचं. तर आम्ही मुळातच आमचं बामा नदीचं खोरे, त्या बामा नदीच्या खोऱ्याला आमच्या पूर्वीचे लोक आमचा एरिया सोडून दुसऱ्या पाहुण्याकडे गेले, समजा अदरवाईज दुसऱ्या तालुक्यामध्ये गेले, तर तिथं असे कोणी विचारलं कुठले पाहुणे, तर लोक म्हणायचे बाबा बामनेरातला पाहुणे, म्हणजे बामनायर. मग त्याचं बामनायर म्हणून तुम्ही जुनं नाव उचलून आमचं ब्रँड, आमच्या भागाचं नाव आम्ही पुढे, बामनेर आहे आमच्या भागाचं नाव पुढे घेतलं. आणि त्याला जोड आमची एक तांदूळ एकदम क्वालिटी, म्हणजे आम्ही त्याला विशेष अशी प्रोसेस काहीच करत नाही. कारण काय होतंय आज हल्लीच्या जगात तुमच्या माध्यमातून मी म्हणजे सांगू शकतो की होतंय काय, कस्टमर जे आहेत ते आता मागल्या विषयामध्ये म्हणजे पॉलिश पाहिजे, दिसायला चांगला पाहिजे, याच्या माध्यमातून खाद्यपदार्थाची खरेदी व्हायची. पण काय होतंय, आपण दिसायला जे चांगलं आहे किंवा दिसायला जे चांगलं वाटतं म्हणजे पॉलिश जास्त आहे ते चांगलं नसतं माझं स्वतःच असं मत. म्हणजे पॉलिश मध्ये समजा आपण तांदूळ जेवढं जास्त चांगलं ते तेवढं चांगलं नाही, कारण पॉलिश जास्त केले तर त्याच्यामधले जे अन्नद्रव्याचे सूक्ष्म अन्नद्रव्याचे जे कंटेंट निघून जातात, ते अख्खं निघून जातात आणि ते फक्त तुम्हाला दिसायला चांगलं दिसतो. बरोबर. आणि पूर्वीचे आपण जे म्हणतो बाबा नाही का, पूर्वीला गावाकडचे लोक 100 वर्ष जगायचे, त्याच्यामुळेच त्याचं कारण असायचं का बाबा साधं पण चांगलं असायचं. आणि मग आम्ही तोच कन्सेंट उचलून पुढे घेतला. बरोबर. बाबा पूर्वी काय करायचे, मग ते खायचे ना, मग आपण तेच द्यायचं. बरोबर. खूप चांगली. हो. मग आम्ही काय केलं, म्हणजे आम्ही म्हणजे आता तसा इंद्रायणी तांदूळ भात एकच, बरोबर, त्याची साळी एकच. मग आता आपण मार्केटमध्ये बघतो नाही का, म्हणजे एखाद्या ब्रँडचं नाव असेल तर तो म्हणजे A1 ग्रेड, ग्रेड 2 असं असतं. पण आपल्याला मुळात एकच तांदूळ म्हणल्यावर ग्रेड करायचंच नाही. ओके, म्हणजे इंद्रायणीमध्ये 1, 2, 3 ग्रेड नसतो, त्याने करायचंच नसतं. कारण आपण जर ओरिजिनल विषयावर काम करतो ना, आपण जर चांगलं द्यायचा प्रयत्न करतो ना, तर मग त्याला जर तांदूळच एक येतात मग ग्रेड का करायचं. तर मग आम्ही काय करायला, आम्ही ना लक्ष्मी इंडस्ट्रीजची जी छोटी मशीन आहे 1 टनामध्ये काम करते, त्या 1 टनाची मशीन आम्ही खरेदी केली हैदराबाद मधनं आणि तिचा सेटअप उभारला. त्याच्यासाठी आम्हाला SBI स्टेट बँक आहे त्यांनी अर्थसहाय्य केलं आणि त्या माध्यमातून आमची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर आम्हाला असं भीती वाटायची, कारण ह्या क्षेत्रामध्ये गुजराती मारवाडी लोक खूप भरपूर आहेत आणि आपण मराठी माणूस, म्हणजे आपल्याला वाटायचं बाबा आपल्याला जमून काय. पण पहिल्यापासून आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्याला डेअरिंग करायची पहिल्यापासून सवय. मग मी म्हणजे म्हटलं चला आता आपण करू. आणि मग त्या वर्षी झालं काय, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना पण उत्सुकता वाटली बाबा नाही का, आपला माणूस आहे, चला करा यांना सहकार्य, आपला मराठी माणूस आहे करा सहकार्य. मला शेतकऱ्यांनी खूप, शेतकऱ्यांचं मी तसं ऋण व्यक्त करतो. त्यांनी आपल्याला नाही वेळोवेळी मदत केली बाबा, विश्वास टाकला. विश्वास महत्वाचा आहे व्यवसायामध्ये, विश्वास खूप महत्वाचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पण टाकला आणि ग्राहकांनी पण टाकला. आणि पण त्या विश्वासाला आपण पात्र आलो हे पण आपलं म्हणजे बरोबर. असं तुम्ही बरोबर, तुम्ही म्हणजे ब्रँड मध्ये किंवा तांदूळामध्ये तुम्ही बिलकुल काही भेसळ न करता जो ओरिजिनल तोच लोकांपर्यंत पोहोचवला. मग आता
म्हणजे छान, म्हणजे आता खूप चांगलं चाललंय. म्हणजे असं होत नाही कधी 1-1.5 वर्षातच मार्केटिंग पूर्ण होतं. हा, बरंच तुमचं नाव झालेलं. आणि मग असं होत नाही कधी, पण ते चांगलं चाललं. कुठला तांदूळ फक्त इंद्रायणी विकता का दुसरा पण कुठला ब्रँड आहे, दुसरा पण कुठला प्रकार आहे तांदूळाचा? आता म्हणजे जेवढे आपल्याला प्रकार आमच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजे उत्पन्न करतात शेतकरी, तेवढे आम्ही ते खरेदी आणि त्याच नावाने ते पुढे विक्री करतो. फक्त ते ब्रँडिंग नेम जे आहे आपलं बामनेर, त्याच्या नावाखाली. म्हणजे इंद्रायणी झाला, बामनेर चांडर, बासमती समजा आपल्याकडे नाहीये, आंबे मोहर आहे. तुम्हाला एक सांगू का, आपला जो पश्चिम महाराष्ट्रात जे तांदूळ पिकतात ना तेच, दुसरा कुठला नाही. कारण आपलं हे काय आहे बाबा, आपण जे पिकतं तेच विकायचं. हा, बामनेरचा जो आंबे मोहर आहे तो आपण एकदम स्पेशल मध्ये देतो, म्हणजे एकदम गावरान पद्धतीत देतो. त्याला पॉलिश वगैरे जास्त काय करत नाही, सेमी पॉलिश करतो. आता तुम्ही म्हणशाल सेमी पॉलिशचा काय प्रकार आहे, तर सेमी पॉलिशचा कसं असतं, म्हणजे एकदम साधारण त्याचा लेअर जो असतो, फक्त वरच कव्हरिंग काढायचं, कव्हरिंग काढून त्याचं परत एक सेमी पॉलिशला काय होतं, आपण जर पूर्ण हातसाडी द्यायचा प्रयत्न केला तर ज्या म्हणजे साडीतून जो अंकुर वर उगवतो त्याचं ते शेवटपर्यंत त्याचं ते तुसाचं म्हणजे त्याचा कोंडा असतो, त्याचा टोक आतमध्ये पर्यंत असतं. मग ते काय होतं, आपण हातसडीच दिला तर मग प्रॉब्लेम काय होतो, त्याचं खाण्यामध्ये जरा थोडं कचकच लागत. मग आपण काय केलं, त्याला थोडासा पर्याय म्हणून हातसडीचा हे केलं, म्हणजे त्याला सेमी पॉलिशनी हातसडी तयार करून पुढे देतो. आणि म्हणजे एकदम पॉलिश तर करतच नाही, म्हणजे जरी एखाद्या कस्टमरने मागितलं तर नाही म्हणतो आम्ही सरळ पॉलिशचा, पण देत नाही. कारण काय होते, आपल्याला नाव टिकवायचे, आपल्याला चव द्यायची. कारण कधी कधी होते काय, चव कमी झाली का मग लोक नाराज होतात. बरोबर. मला कधी कधी कस्टमर म्हणतात ना, बाबा आपल्याला तुम्ही जी मागल्या वेळेस दिली चव तीच पाहिजे. हा, मग ते काय होतं, त्यांची चव जपायला खूप प्रयत्न करायला. कुठली कुठली प्रक्रिया केली जाते तांदळावर? प्रक्रियाचं तर तसं आपल्याकडे आता जे आमच्या भागामध्ये त्यात पहिली गोष्ट म्हणजे आज पण आमचे जे शेतकरी आहेत ते पारंपरिक पद्धतीवरती शेती करतात. म्हणजे बैलांचं जे बैलांचे जे अवजार आहेत त्याच पद्धतीने गाळ करणार त्याचं, म्हणजे शेतामध्ये जी पूर्वीची लोक करायचे तेच करतात. आणि त्यामुळे आपल्याला नॅचरली जे असतं म्हणजे जो सुवासिक तांदूळ आहे तो छान पद्धतीत. मग इथं आल्यावरती पहिले काय व्हायचं, आपण उखळ असायचं आणि एक मुसळ असायचं, त्याच्यात कांडप करायचं आणि मग थोडस त्यावेळेस काय व्हायचं, त्या प्रक्रियेवरती जास्त पॉलिश नसत आणि पॉलिश नाही झाल्यामुळे मग तो खूप चवीला भात तांदूळ चांगला लागायचा. मग आपण तीच आयडिया घेऊन थोडं म्हणजे एकदम साधारण पॉलिश करून पुढे देतो. म्हणजे असं प्रोसेस कशासाठी करायची असते, ज्याला चमक आणायची, ज्याला तांदूळ फार एकदम असा दिसायला, म्हणजे हातात घेतलं की असं चमकला पाहिजे, लोकांना असं अट्रॅक्शन होतं, हा मस्त तांदूळ, हा दिसायसाठी नाही काम करायचं, चवीसाठी काम करायचे असे. आता किती म्हणजे सेल होतं तुमचा बरं तांदूळाचा, म्हणजे किती विकला जातो महिन्याला म्हणा किंवा दिवसाला म्हणा? आमचा महिन्याला कमीत कमी 80 ते 90 टन तांदूळ जातो. हा, ओके. आणि ते कशा म्हणजे कस्टमर इथनं घेऊन जातात का तुमच्या आउटलेट स्वरूपात, कशा प्रकारे विकताय त्याला बाजारात? सर आता प्रॉब्लेम इथं खूप मोठा आहे. काय आले, इंद्रायणी ही व्हरायटी इतकी छान आहे, ती बासमतीला खूप मागं टाकते. म्हणजे त्याचा जर खरोखर ओरिजिनल तुम्ही तांदूळ जर खात असाल तर तुम्ही बासमती पण नाही कधी खाणार. बरोबर आहे. नाही, बासमतीला चव नाही लागत, जशी इंद्रायणीला लागते ना खाताना अशी चव, तशी बासमतीला नाही. पण आता आम्हाला चॅलेंज वेळोवेळी काय म्हणजे काय येतात मार्केट मधले, काय होते मार्केटमध्ये बेसळीचा खूप तांदूळ येतो आणि ते बेसळीचा तांदूळ आल्यामुळे त्याचे रेट असतात डाऊन, म्हणजे कमी असतात. बरोबर. आणि आपले प्रोसेस करून आता आज जर पाहिलं तर 35-36 रुपये पर केजी त्याचे जो कच्चा माल आहे म्हणजे ती साळ आहे ती विकत घ्यावी. आणि मग ती जर प्रोसेस केली तर त्याचा रेट खूप वर जातो. बरोबर. आणि मग साहजिक दुकानवाले काय म्हणतात, बाबा नाही का मग तुमचं तो बाहेरचं एवढा स्वस्त आहे तुमचा काय घ्यायचा, मग त्याला आम्हाला खूप फेस करावं लागतं. ओके. मग त्याच्यावरती आम्ही पर्याय काढला, बाबा दुकानवाले आपल्या असे त्रास देतात ना, मग आम्ही काय केलं, पुणे असेल मुंबई असेल
ह्या ठिकाणी आमचे स्वतःचे आउटलेट तयार केले. ओके, कुठे कुठे आउटलेट आहे तुमचे? पुण्यामध्ये 3 आउटलेट आहे आमच्या आता. पुण्यामध्ये का? अरे वा. म्हणजे काय नावाने? हा, तांदूळवाला आम्ही हॅशटॅग दिलंय. ओके, तांदूळवाला म्हणून. हा, कुठल्या कुठल्या एरियामध्ये पुण्यामध्ये? वाघोले, केसनन रोडला आहे, दिघीमध्ये, आळंदीमध्ये. ओके. आणि मुंबईमध्ये पण आहे, विटाव्याला आहे, डोंबिवलीला आहे. अरे वा. हा, तर इकडे अजून आम्ही इकडे लातूर साईडला पण काम करतोय जरा, म्हणजे अजून त्याचं ओपनिंग नाही झालं पण करतोय काम. ओके ओके. हा, तर अशा माध्यमातून काय केलं आम्ही, मग जो दुकानदारांचा जो विश्व होता त्याला पर्याय म्हणून आम्ही डायरेक्ट ऑनलाईन मार्केटिंग चालू केलं. ओके. म्हणजे जर पुण्यामध्ये आम्हाला आज आत्ता ऑर्डर पडली तर आम्ही तिथून पुढे 36 तासाचे आम्ही पिरियड होतो. ओके. 36 तासामध्ये आम्ही घरपोच पोहोचवतो. म्हणजे क्वांटिटी वाईज अशी असं आहे का? 5 किलो 10 किलो घ्यावा असं? 5 किलो मिनिमम 5 घेतलं तरी देतो, 30 किलो घेतलं तरी घरपोच सेवा देतो. म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये? हो, पूर्ण. ओके. त्यासाठी नवीन म्हणजे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे तुमचा का त्या आउटलेट मार्फतच तुम्ही प्रोव्हाइड? काय होतं आता तुमच्या माध्यमातून, म्हणजे आम्हाला तसं पाहिलं तर तुमचं जे म्हणजे तुम्ही जे जाहिरात करता सोशल मीडिया, तर त्या तुम्ही खूप मदत केली आम्हाला. कारण आम्हाला जे महाराष्ट्र सोडून द्या, देशभर पोहोचवलं तुम्ही आम्हाला. नाही, सोशल मीडियाचा हात फायदा आहे. म्हणजे आम्हाला आज आम्हाला अभिमान वाटतो की आमचा दिल्लीत तांदूळ जातो, हरियाणात जातो. ओके. हा, म्हणजे खूप बाहेरच्या राज्यांनी जातो आणि आम्ही मुद्दाम रिप्लाय मागतो त्यांच्याकडनं, बाबा कसा वाटला. बरोबर. म्हणजे भले चुकीचा रिप्लाय होतो पण महत्वाचा. कारण जरी समजा चुकीचा आला तर आपलं काय चुकलं त्यातून शिकाय भेटतं. बरोबर, त्यातनं पुढे काम करायचं. म्हणजे असं खचून जायची गरज नसते, कारण पुढचा माणूस जर आपल्याला चुकीचा रिप्लाय देत असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं कारण असतं. ओके. बाबा याच्यामध्ये काय चुकतं आपलं, तर त्या माध्यमातून आपण त्यांचा चुकीचा जरी रिप्लाय असेल तर त्याच्यावरती आम्ही विचार मंथन करतो आणि त्याच्यामध्ये काय चुकलं तो बाजूला करतो. म्हणजे ते शक्य होईल तेवढं आपण कव्हर करून घेतो तो विषय. हा जो तांदूळ आहे ह्याच्या रिलेटेड तुम्ही सांगितलं मार्केटमध्ये बरेचसे कॉम्पिटिशन आहे, तर ह्या तुमच्या इंद्रायणीला दुसरं कुठलं कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये? आम्हाला कॉम्पिटिशन वाटतच नाही, कारण काय होतंय माहितीये का, आम्हाला जेवढा सेल पाहिजे तेवढा आहे आमच्याकडे. ओके. हा, म्हणजे फक्त प्रॉब्लेम काय होतो, बाबा कस्टमर बोलतात बाबा नाही का, तुम्ही थोडा मार्केटमध्ये दुकानामध्ये एक कस्टमर तर आता म्हणजे आमच्याकडे आले होते, त्यांनी दुकानात फोन केला, आमचा ते ओपन साऊंड केला आमच्या समोर आणि म्हटले अहो तुमचं आपल्या इंद्रायणी तांदूळ काय कसा आहे, ते म्हटले 50 रुपये किलो. आता त्याची कॉस्ट जर 55-57 रुपये किलो डायरेक्ट इथंच निघते, म्हणजे कधी कधी हे ना 58 पर्यंत पण जातो. म्हणजे 1 किलोची कॉस्ट इथं फॅक्टरीमध्ये म्हणताय, तर मग तो तांदूळ तिथं 50 कसा विकेल? आणि त्यांचं म्हणजे मग ते कस्टमरचं मार्जिन कसं असं, म्हणजे हे डोक्याला खूप ताण होतो. हा नाही बरोबर आहे ना. साहजिक आहे, कुणी विचार करणार आपल्याला, आपण कस्टमर जातो स्वस्त घ्यायच्या हिशोबाने आणि तुम्ही 2 व्हरायटी दाखवली 50 वाली का 60 वाली. आम्ही त्या कस्टमरला म्हटलं एक काम करा तुम्ही ना, म्हणजे ते त्यांना 5 कट्टे 30 किलोचे पाहिजे होते. म्हटलं तुम्ही 30 किलोचे 5 कट्टे नका नेऊ, तुम्ही 1 किलो घेऊन जावा, तुम्हाला आमच्या वाटला तर मग या. त्यांना आमच्यात काय म्हणजे वाटलं, पण त्यांनी 5 बॅगा घेऊन गेले. ओके. आणि रिप्लाय पण दिला खूप छान आहे असं. आता तुम्ही सांगितलं चॅलेंजेस की बाबा प्राइसचं चॅलेंज आहे, आणखी कुठलं चॅलेंज आहे का ह्या क्षेत्रामध्ये हे सोडून की बाबा कस्टमर हे नाही करत, दुसरं अजून काही चॅलेंजेस? कसं होतं सर, व्यवसायामध्ये माणूस कधीच परिपूर्ण होत नाही. म्हणजे असं तुम्ही कधीच म्हणू शकत नाही का आता मी परिपूर्ण झालो, आता मी म्हणजे ओके झालं. कसं होतं, येणारं वर्ष येणारा काळ हा नेहमी माणसाला शिकवत राहतो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हणशाल ते कसं, त्याचं कारण सांगतो बा. दरवर्षी कसं होतं, आपली जी शेती करण्याची जो विषय तो निसर्गावर अवलंबून आणि निसर्गातला तर ह्या वर्षी तुम्ही पाहताय मेच्या 10 तारखे सुरुवातीलाच पाऊस सुरू झाला, 10 तारखेपासूनच पाऊस चालू झाला. आता त्या माध्यमातून मग शेतकऱ्यांचे खूप हाल झाले. म्हणजे आज आमच्या इथं पाहतोय तर आज 35% पण लागवडी नाहीत. ओके. हा, तर मग याचा परिणाम आपल्या याच्यावर कच्चा माल भेटणार नाही. मग म्हणजे हे प्रॉब्लेम आपल्याला चेस करायला लागणारच आहे. पण त्याच्यातून आपण असं टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्याचं कारण आहे का बाबा आपला हा जो लोकल ब्रँड आहे, हा जो लोकलचा आपला जो आपल्या भागातला जो तांदूळ आहे तो खूप वर जावा. भले त्याचा जर समजा कच्चा माल जरी आपल्याला त्याचं बेनिफिट म्हणजे जास्त पैसे द्यावे लागले शेतकऱ्याला, जाऊ 2 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होईल नाही का. आणि तो फक्त एक आहे, जर चांगलं कस्टमरला आपण चांगला माल दिला तर आज पण खूप कस्टमर आहे
ते चांगल्यालाच प्राधान्य देतात. ओके. हा असं. आता समजा नवीन एखाद्याला शेतकरी समजा ज्या त्याच्या एरियामध्ये भात भरपूर पिकतोय आणि त्याला एखादी राईस मिल सुरू करायची, तर सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट लागेल तुम्हाला काय वाटतं, किंवा कुठून सुरुवात केली पाहिजे त्यांनी? जर नवीन जर आपल्याला जर तयार करायचं म्हणजे एखाद्याला जर वाटलं बाबा एखादा उद्योजक नवीन तयार होतोय, तर पहिलं माझं मत आहे कसं होतं, आपण नाही का कोणताही प्रोजेक्ट आपण तयार करू शकतो, कारण आता नॅशनल बँका खूप म्हणजे लोन देतात. पण लोन भेटते म्हणून तुम्ही म्हणजे व्यवसाय उभा करावा असं मी नक्कीच तुम्हाला सांगत करू नका तसं. त्याचं कारण काय माहितीये का, पहिलं मार्केटिंग बघा. ओके. हा आता तुम्हाला मला काय सांगायचं, जर समजा मला वाटलं बाबा आता आज 10 टन माल काढायचा, 20 टन माल काढायचा, प्रोसेसिंग मी करीन लगेच, मी माल तयार करीन, पण माझा तो विकला गेला बाहेर विकला गेला पाहिजे. म्हणजे तुम्ही मार्केटिंगची जी चेन आहे, ती सेलिंगची चेन आहे, ती पहिली क्लिअर करा. बरोबर. ती कशा पद्धतीने तुम्ही करणार आहे त्याच्यावरती मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं बाबा मी नाही का मार्केटिंग वरती वर्षभर काम केलं, तर मला आज त्याचं टेन्शन येत नाही त्या गोष्टीचं, कारण माझं मार्केट स्टेबल आहे. बरोबर. हा तर हेच सांगाल का बाबा तुम्ही मार्केटिंग वर पहिलं लक्ष द्या आणि मग मॅन्युफॅक्चरिंग करा. ओके. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तर एकच सांगायचं, तुम्ही नोकऱ्यांपेक्षा व्यवसायात घ्या, कारण व्यवसाय आपल्या स्वतःचा असतो नाही का, आपली इमेज त्याच्यावर ठरते. म्हणजे चांगलं आहे, व्यवसाय चांगलाच आहे. व्यवसाय देण्यासाठी कुठल्या महत्वाच्या गोष्टी लागतात, 1-2-3 गोष्टी सांगा की ह्या तुमच्याकडे पाहिजेत तर तुम्ही ह्याच्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये उतरू शकता. पहिली गोष्ट, व्यवसायात यासाठी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणं लय गरजेचं आहे. ओके. जर तुम्ही व्यवसायामध्ये जर स्वतःशी प्रामाणिक नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही मला विचारशाल बाबा स्वतःशी प्रामाणिकपणा म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण एखादा विषय जर आपल्याला असे छोटे छोटे विषय असतात की त्याच्यामध्ये आपण काय करतो, कानाडोळा करतो. म्हणजे आता बघा, आता मी जर समजा नोकरीला गेलो, समजा एखाद्या कंपनीत कामाला गेलो, तर तिथं मला 8 तास काम करायचंच आहे ना. तिथं जर आपण काम नाही केलं तर सुपरवायझर लगेच आपल्याला म्हणजे डाप करतो, म्हणजे बोलतो बाबा तू काम का करत नाही, उद्यापासून येऊ नको. मग त्याच पद्धतीत जर आपण घरी काम केलं, आपल्या इथं काम केलं, तर मग पुढे जायला आपल्याला ऑटोमॅटिक वाव भेटतो. आणि सगळ्यात महत्वाचं, यश हे लगेच नसतं. म्हणजे काय होतं, मी आता बऱ्याच पाहतो नाही का, लोक म्हणजे असे नवीन जी मुलं येतात जे व्यवसायामध्ये, ती वेळ लगेच थकतात, म्हणजे लगेच सक्सेस पाहिजे, लगेच थकतात. म्हणजे त्याला असं वाटतं काय म्हणजे याच्यात राम नाही, म्हणजे याच्यामध्ये ना आपलं हे नाही दिसत. तर पण तसं असं घाबरायचं काय कारण नाही. तुम्ही करीत राहिले ना, इकडे तिकडे लक्ष देऊ नका, तुमच्या याच्यावरती कामावर फोकस ठेवा. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे होतोय ते चेस करायचा प्रयत्न करा. मी काय म्हणतो, 10 वेळा अपयश येऊ द्या, 11 वेळेस यश नाही का. तुम्हाला एक सांगतो, माझा आता बोलता बोलता जुना विषय आठवला. आम्ही त्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस मार्केटिंग करायचं त्यावेळेस असंच आम्ही नाही का असं टेन्शन मध्ये बसलो, त्याला आपल्याला हे जमत नाही का. म्हणजे त्यावेळेस आम्हाला जे आम्ही अनुभवले तेच तुम्हाला सांगतो, तसे जमत नाही, काय करायचं. मग आमचे बंधू, आमचं चिरंजीव, ते 2 जण मोटरसायकल मार्केटमध्ये असे सोसायट्यांनी फिरले. त्या दिवशी आम्ही ठरवलं आता आज मार्केट करायचं, आज आपण बघायचं आपल्याला भेटतं का मार्केट. ते सोसायट्यांमध्ये फिरले, जवळजवळ 50 सोसायट्या फिरल्या असं, पण 10 सोसायट्यांची आम्हाला त्यावेळेस ऑर्डर भेटली. म्हणजे कसं होतं, त्यावेळेस आम्ही हातात जातो बऱ्यापैकी, एवढं काय याच्यात हे दिसत नाही. आणि मग ते 10 ऑर्डर भेटल्यावरती आम्ही उत्साहित झालो, बाबा नाही हाय याच्यात काहीतरी आहे. बरोबर. आणि मग गेलो पुढे असं. सर छान, खूप छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला. थँक्यू सो मच. तुम्हाला संधी दिली मला हे प्रश्न विचारण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांचं मी सरांकडे नक्कीच निरसन करेल. आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे की आपल्या फिटलाईफ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सर थँक्यू. तर मित्रांनो, चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. धन्यवाद.